शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो पाठीमागे तुम्ही बघू शकता की टरबूज कलिंगड लागवड जर तुम्ही करू इच्छिता तर त्याच्यामधले जे 10 पॉईंट आहेत मित्रांनो, त्यामध्ये बियाणं असेल, मल्चिंग असेल, बेसल डोस असेल, अंतर असेल, हा एक सविस्तर आपण मागचा एक व्हिडिओ दिला होता जो 12-13 मिनिटाचा की यावरती आपण एक पूर्ण सिरीज देतोय. तर त्या सिरीजमधला आज पहिला जो पार्ट आहे तो आपण देतोय. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो, जर तुम्ही टरबूज लागवड करायचं आहे, कलिंगड लागवड करायचं तो पहिला भाग आहे तो बियाणं, की आपल्याला कोणतं बियाणं निवडायचं आहे. मग त्या बियाणं निवडताना आपण रोप लावायचं की बियाणं लावायचं हा निर्णय आपला पुढचा असतो, परंतु कोणतं बियाणं आपल्याला निवडायचं आहे, कोणत्या कंपनीचं, कोणता वाण आपल्याला, कोणती जात आपल्याला घ्यायची आहे, तर त्या विषयावरती आपण एकंदरीत चर्चा करणार आहोत मित्रांनो. एकंदरीत आज जर संपूर्ण महाराष्ट्रात म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या कंपन्यांनी डेव्हलप केल्या. गेल्या 5-6 वर्षापासून सीड्स कंपन्या आपल्यासाठी वेगवेगळ्या आणि खूप चांगलं उत्पादन देणाऱ्या जाती देत आहे मित्रांनो. अनेक आहेत तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जर सर्चिंग केल्या तर खूप चांगल्या, प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. फळाचा आकार असेल, विल्टिंग कमी प्रमाणात येते, डेव्हलपमेंट चांगले होते, फळाचा आकार मध्यम मीडियम असतो, वजनाला चांगली आहे, अशा अनेक प्रकारचे जी वाण आहेत मित्रांनो, तर ते मिळतात मित्रांनो आपल्याला. त्यामुळे आपण एकदा सर्च करावं आपल्या आजूबाजूला कोणते वाण चालत आहे, आपण कोणते केलेलं असेल तर आपला स्वतःचा अनुभव आणि तो लावल्यानंतर आपल्याला योग्य रीतीने मार्गदर्शन मिळू शकतं का. आपली फसगत यासाठी व्हायला नको आहे की कोणी आपल्याला वेळोवेळी जर तुम्ही फोन केला तर फोनद्वारे मार्गदर्शन असेल, व्हिडिओद्वारे असेल, किंवा डायरेक्टली तुमच्याशी प्लॉटवर व्हिजिट येऊन कोणी आपल्याला माहिती देतं आहे का, अशासुद्धा वाण सर्च करा, जेणेकरून तुम्हाला उत्पादन येण्याची गॅरंटी त्या वाणपासून येते मित्रांनो आणि जुनी हिस्ट्री पण आपल्याला समजते. तर असं वाण मी वारंवार शेतकऱ्यांना देत असतो. तर ते म्हणजे तुम्ही पाठीमागं बघू शकता स्वीट एंजल प्लस, जे नोवेल सीडचं स्वीट एंजल प्लस आहे, हे आपण गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेतकऱ्यांना देतोय. आपण एक ग्रुपसुद्धा यासाठी बनवलेला आहे, शेतकऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो. त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकेल. ज्या ज्या शेतकऱ्यांना कलिंगड टरबूज लागवड करायची आहे किंवा त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, सविस्तर माहिती, तर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपली चर्चा अनेक शेतकऱ्यांशी चालू असते, आपण स्वतःही संवाद साधत असतो. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. आपण कमेंट बॉक्समध्ये ती लिंक टाकतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं स्वीट एंजल प्लस याचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 90% जे फळं आहेत ते A1 मधले, म्हणजे जी साईज विक्री चांगल्या प्रमाणात होते, A1 होते, म्हणजे 3 ते 4 किलो प्लसची जी साईज आहे ती तुम्हाला जवळजवळ 90% मध्ये मिळते मित्रांनो. मर रोगासाठी प्रतिकार असे जात आहे कमी प्रमाणात. विल्टिंग हा जो येतोय तर विल्टिंग जवळजवळ बऱ्याचशा प्लॉटवर आपल्याला कुठंही दिसून आलेला नाही आहे. हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. डेव्हलपमेंट खूप चांगली होते, फळाची साईजसुद्धा चांगली मिळते. एक्सपोर्टसाठी नंबर 1 वाण आहे. आपण स्वतः एक्सपोर्टिंगसाठी आपल्या घरी आणून जवळजवळ 15 दिवस फळ ठेवलं, त्यानंतर कटिंग केलं, ते बघितलं की एक्सपोर्ट क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळे याला व्यापारीसुद्धा पसंती देतात मित्रांनो. त्यामुळे आतापर्यंत आपण ज्या शेतकऱ्यांना, आपण बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन की जे पहिल्या वेळेस टरबूज लावत आहे त्यांना दिलं आणि त्यांनीसुद्धा 30-30, 35-35 टनापर्यंत उत्पादन काढलेलं आहे. असं काही नाही, व्यवस्थित जर तुम्ही व्यवस्थापन केलं, तुम्ही नवीन जरी असाल टरबूज या पिकामध्ये, कलिंगड पिकामध्ये वाण जर चांगला असेल आणि व्यवस्थित नियोजन जर केलं मित्रांनो, तर तुम्ही खूप चांगलं उत्पादन हे त्या कलिंगडाचं मिळू शकता. हे वाण स्वीट एंजल प्लस जे वाण आहे मित्रांनो, ते तुम्हाला जिथेही कुठे अवेलेबल होईल. नक्की घ्या, एक वेळेस लावा. कुठली अडचण असेल तर माझ्याशी किंवा नोवेल सीड्स प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे अवेलेबल आहे. त्या ठिकाणी तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि जो राहिला शेड्यूलचा विषय, तर तो पूर्णपणे शेड्यूल आपण या व्हिडिओमार्फत देतोय किंवा आपण ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला आता घेणार आहोत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही सामील होणार आहात, तर त्या ठिकाणी सुद्धा तुमची कुठली अडचण असेल, प्रश्न असेल, तुम्ही विचारू शकता. हे वेगवेगळे फोटोग्राफ्स मी जे देतोय तुम्हाला, ते देतोय. तुम्हाला व्यापाऱ्यांचे मनोगत लागले ते व्हिडिओसुद्धा मी व्हॉट्सअप ग्रुपला देतो. शेतकऱ्यांचे अनुभवसुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेतकऱ्यांचे देतो मित्रांनो. कारण खूप वर्षापासून, म्हणजे गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेतकरी खूप चांगलं उत्पादन काढताय मित्रांनो. त्यामुळे या वाणाची जर निवड केली तर तुम्ही देखील उत्पादन खूप चांगलं काढू शकता. त्याचबरोबर जी क्वालिटी आवश्यक आहे मार्केटमध्ये, ती क्वालिटी आपण व्यापाऱ्यांना असेल
ग्राहकांना असेल तर ती देऊ शकतो. कारण आज जर कटिंग जास्त निघाली, कटिंग म्हणजे छोटं फळ जे असतं जे 2 किलो 1.5 किलोपर्यंत, ती जर जास्त निघाली तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं, कारण व्यापारी घेत नाही. परंतु यामध्ये जवळजवळ 90% तुमचं एक्सपोर्ट क्वालिटीचं म्हणजे 3 किलो प्लसचेच फळं निघतात. त्यामुळे जे उत्पादन आपलं एकंदरीत पूर्ण निघतं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फळं हे एक्सपोर्ट क्वालिटीचे निघतात. त्यामुळे आपल्याला भावसुद्धा चांगला मिळतो आणि एकंदरीत जे यील्ड आहे ते सुद्धा खूप चांगलं मिळतं. आता बरेच शेतकरी विचारत आहे की याला फिक्स उत्पादन, तर टरबूज या पिकामध्ये फिक्स उत्पादन कुणीही सांगू शकत नाही. असं जर कोणी म्हणत असेल की मी 40 टन फिक्स निघेल, तसं होत नाही मित्रांनो. 25 टनापासून तर 40 टनापर्यंत उत्पादन देण्याची कॅपॅसिटी ह्या हायब्रिडमध्ये. फक्त बाकीच्या गोष्टी शेतकऱ्यांवर डिपेंड करत आहे. तुम्ही बेसल डोस कसा देताय, त्यानंतर वॉटर सोल्युबल खतं कसं देताय, तुमच्या फवारण्याचं शेड्यूल कसं आहे, तुमचं आळवण्या तुम्ही कशा पद्धतीने देत, ही सगळी जी डेव्हलपमेंट आहे, सेटिंग कशा पद्धतीनं काळजी घेत आहे, सेटिंग हे संपूर्ण जे नियोजन आहे ते शेतकऱ्यांवर डिपेंड असतं मित्रांनो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घेऊन आपण 40 टनापर्यंत सुद्धा जाऊ शकतो या वाणातून. तर